नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 यामध्ये पाठ क्रमांक 9 कार्बनी संयुगे कार्बन कंपाउंड्स यामध्ये आज आपल्याला कार्बनी संयुगातील बंध तसंच आपल्याला कार्बन एक आगळेवेगळे मुद्रवे हायड्रोकार्बन हे आपल्याला आज शिकायचे आहे। यामध्ये आपल्याला कार्बनी संयुगातील बंध सर्वप्रथम आपल्याला कार्बन संयुगाविषयी जाणून घ्यावे। जगामध्ये जवळपास 80% या वस्तू कार्बनी संयुगापासून बनलेल्या आहेत। आता जसे की आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर अन्नपदार्थ, खाद्य, कागद, औषधे, लाकडी वस्तू, इंधने किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला सेंद्रिय संयुगे हे आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल। तसंच कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन मिक्सर, कार्बन क्षार हे वेगवेगळे कार्बनी असेंद्रिय घटक सुद्धा हे कार्बनी संयुगाचं रूप आपल्याला सांगता येईल। तर ह्या कार्बन विषयी आपल्याला सांगता येईल कार्बनची संज्ञा, कार्बनची संज्ञा सी, कार्बनची संज्ञा काय सी, त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन किती आहेत 6, म्हणजे त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन जेवढे आहेत तेवढेच प्रोटॉन आहेत 6, म्हणजे त्याला कार्बनचा अणुअंक किती आहे 6, अणुअंक सुद्धा आपल्याला सांगता येईल 6 आहे। आता याची संयोजा म्हणजे आपल्याला कार्बनचा अणुअंक 6 आहे आणि संयोजा कार्बनची संयोजा किती असेल, मग आधी आपल्याला याच्यावरून संयोजा काढायची असेल तर इलेक्ट्रॉन वितरण पाहावे। इलेक्ट्रॉन वितरण त्याच्यावर आपल्याला संयोजक काढता येईल। इलेक्ट्रॉन वितरण म्हटल्यानंतर काही पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, उरलेले 4 दुसऱ्या कवचात 2,4 म्हणजे दुसरं कवच, यालाच आपण पहिलं केलं के, दुसरं एल कवच। एल कवचात 4 आहेत, मग ही शेवटची आणि बाह्यतम कवच आहे। आता याला ही संयोजी इलेक्ट्रॉन म्हणता येईल। शेवटचं बाह्यतम संयोजी इलेक्ट्रॉन 4, संयोजी इलेक्ट्रॉन किती आहेत 4। आता याला अष्टक पूर्ण करण्यासाठी एकूण 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे। एक तर 4 इलेक्ट्रॉन घेतो किंवा 4 इलेक्ट्रॉन देतो, म्हणून कार्बनची संयोजा किती आहे 4 आहे। कार्बन संयोजी किती आहे 4 आहे। का 4 आली तर शेवटच्या बाह्यतम कवचामध्ये 4 संयोजी इलेक्ट्रॉन आहेत। आता त्याला अष्टक पूर्ण करायचं असेल तर 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे। एक तर 4 घेतो किंवा 4 देतो, आता म्हणून याची संयोजी किती आहे 4। तसंच आपल्याला सांगते कार्बन एक आगळेवेगळे मूलद्रव्य, कार्बन हे आगळेवेगळं मूलद्रव्य। आपल्याला इथं पाहू, कार्बन एक आगळेवेगळे मूलद्रव्य, कार्बन एक आगळेवेगळे मूलद्रव्य। का म्हटलंय आगळेवेगळे मूलद्रव्य? आता याच्यात आगळेवेगळे मूलद्रव्य याच्यात आपल्याला चेंडू काळी प्रारूप पाहावं लागेल। कार्बन, आता याची कार्बन ही चतुसंयोजी आहे किंवा त्याची संयोजा किती आहे 4। आता याची रचना जर पाहिली किंवा चेंडू काळी प्रारूप पाहिलं ते कार्बन सेंटरला कार्बन, याच्यामध्ये आपल्याला या पद्धतीने चेंडू काळी प्रारूप, हायड्रोजन, प्रत्येकाला हायड्रोजन जर आपण घेतला तर हे कार्बन आपण मोठ्याने दाखवू, हायड्रोजन छोट्याने दाखवू। हायड्रोजन या पद्धतीने आपल्याला सांगता येईल। चतुसंयोजक यालाच आपण चेंडू काळी प्रारूप असे म्हटलेलं आहे। कार्बनची संयोजक किती 4।
1 2 3 आणि 4 4 आहे. ते 4 ला एकरी बंधानं हायड्रोजन प्रत्येकाला जोडलेले आहेत. पहा या पद्धतीनं हे चेंडू काळी प्रारूप तयार होतं. आता कार्बन मध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर बंध होतो. एक कार्बन अणू दुसऱ्या अणूबरोबर बंध पावतो या पद्धतीनं. तर ही सरळ शृंखला तयार होते. सरळ शृंखला ठीक आहे किंवा शाखीय शृंखला सुद्धा तयार होत असते. त्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे मोठे रेणू तयार करण्याची. त्याला आपण बऱ्याच वेळा म्हणतो बहुवाहिक महारेणू सुद्धा म्हणतो आपण त्याला. तर ही सुद्धा याच्यामध्ये क्षमता आहे. अनेक कार्बन अणूबरोबर त्याची संयोग पावतो किंवा बंध निर्माण करतो. त्यामध्ये मुक्त शृंखला किंवा बद्ध शृंखला सुद्धा म्हटलं जातं. मुक्त शृंखला ही सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला असते. मुक्त म्हणजे सरळ शृंखला असे कार्बन अणू एकमेकाला जोडलेले हे काय झालं सरळ शृंखला. शाखीय शृंखला जर एखादा कार्बन अणू जोडलेला असला किंवा वर किंवा खालच्या दिशेने कोणत्याही कापी हे काय झालं सरळ शाखीय शृंखला या पद्धतीने. ही मुक्त शृंखलेची किंवा बद्ध शृंखलेची आपल्याला हे घटक सांगता येते. आता मुक्त शृंखलेची सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला आहे आणि बद्ध शृंखला त्याच्यामध्ये वलय आहेत. वलय कशा पद्धतीने आली की वलयी शृंखला म्हणजे या पद्धतीने वलयी या पद्धतीने सायक्लोहेक्झेनचं आपल्याला इथं सांगता येईल. याच्यावर एक हायड्रोजन जोडला जाऊ शकतो. ही या पद्धतीने झालं त्याला काय म्हणता येईल वलयी कार्बन अणूची शृंखला. एक कार्बन अणू आणि दुसऱ्या अणूबरोबर बंध तयार करत असतो वलयी पद्धतीने. म्हणून ह्याला बद्ध शृंखला सुद्धा म्हटलंय वलयी शृंखलेला. तसंच कार्बन अणू दुसऱ्या कार्बन अणूबरोबर बंध होतो बंध निर्माण करतो. सहसंयोजी बंध तयार करतो म्हणजे जेकरी बंध दुहेरी बंध आणि तिहेरी बंध. यामध्ये एकरी बंध आपण बऱ्याच वेळा बघतो मिथेन इथेन प्रोपेन ठीक आहे. आता मिथेन मध्ये म्हणता येणार नाही आपल्याला कारण एकच कार्बन अणू आहे. पण इथेन पासून आपल्याला एकेरी बंध तयार करतात. एकेरी बंध कार्बन अणू एकेरी बंधात तयार होतात अशा पद्धतीने एकेरी बंध. याचं उदाहरण आपल्याला घ्यायचं झालं तर इथेन काय C2H6 म्हणजे त्याला रचनासूत्र जर मांडलं तर आपण या पद्धतीने 2 कार्बन अणू मांडा. या पद्धतीने संयोजन पूर्ण करा. त्याच्यावर हायड्रोजन मांडा. 3 हायड्रोजन याच्यावर उरलेले 3 हायड्रोजन दुसऱ्या कार्बन अणूवर झालं का C2 1 आणि 2 झाले का C2 आणि H6 हे 3 पहिल्या कार्बनवर 3 दुसऱ्या कार्बनवर अशा मिळून 6 इथेन एकेरी बंध कारण कार्बन अणूमध्ये एकेरी बंध आहे. आता दुहेरी बंध असेल तर कार्बन दुहेरी बंध इथं काय होईल कार्बन दुहेरी बंध तयार होईल या पद्धतीने कार्बन दुहेरी बंध. आता याचं हे या पद्धतीने आपल्याला दाखवता येईल. किंवा एकरी बंध या पद्धतीने दाखवता येईल. दुहेरी बंध या कार्बनच्या 2 एकेरी बंधानं उरलेली 2 बंधनं बांधलेली म्हणजे अशा पद्धतीने 1 2 3 4 यामध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल 1 2 3 4 दुहेरी बंध. तर हे याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. दुहेरी बंध तयार होतो तिहेरी बंध कार्बन अणूमध्ये तिहेरी बंध तयार होतो ठीक आहे. तिहेरी बंध तिहेरी कसं दाखवता येईल आपल्याला 3 कार्बन अणूमध्ये आपल्याला 2 कार्बन अणूमध्ये 3 बंध काढायचे उरलेले 2 इकडे देऊन टाकायचे. संयोजन पूर्ण होते का बा 1 2 3 4 या कार्बन अणूची बघा 1 2 3 आणि 4 संयोजन पूर्ण झाले म्हणजे तिहेरी बंध. आपल्याला एकेरी बंधाचं काय उदाहरण दिलं होतं इथेन ठीक आहे. इथेन आता दुहेरी बंधाचं काय देता येईल इथेन ठीक आहे. इथेन तिहेरी बंधाचं इथिलीन किंवा इथाईन काय म्हणता येईल आपल्याला इथाईन ठीक आहे. इथाईन किंवा ऍसिटीन
ठीक आहे, अशी सुद्धा म्हटलं जातं. तर इथाईल अशा पद्धतीने एकेरी दुहेरी आणि तिहेरी बंध तयार होतो. याला इथेल अल्केन म्हणतो आपण. इथेल अल्कीन आणि इथाईलला अल्काईल. ठीक आहे, अल्केन, अल्कीन आणि अल्काईल. एकेरी बंध असेल अल्केन, दुहेरी बंध असेल तर अल्कीन, तिहेरी बंध असेल कार्बन कार्बनमध्ये तर अल्काईल. हे आपल्याला संपृक्त व संपृक्त हायड्रोकार्बन मध्ये पाहायचे. तर त्याला तर आपण बघू संपृक्त हायड्रोकार्बन. आता संपृक्त हायड्रोकार्बनच्या ऐवजी आपल्याला आणखी एक मुद्दा राहिलेला पाहू की कार्बनची संख्या 4 असल्यामुळं तो इतर संयुगाबरोबर वेगळ्या संयुगाबरोबर किंवा मुद्रेबरोबर संयोग पावतो किंवा बंध तयार करतो. उदाहरण झालं तर CH4. ठीक आहे, CH4 एक कार्बन आणि हायड्रोजन बरोबर इथं काय बंध तयार करा. दुसरं CH3Cl क्लोरीन बरोबर केला. एक कार्बन हायड्रोजन आणि क्लोरीन. एक क्लोरीन त्याला जोडला, क्लोरीन जर जोडला तर एक हायड्रोजन कमी होईल त्यातला. ठीक आहे, पुन्हा 2 क्लोरीन ज्याला जोडले तर CH2Cl. ठीक आहे, या पद्धतीने. आणि 2 क्लोरीन, 3 क्लोरीन जोडले तर CHCl या पद्धतीने होईल तयार. आणि 4 का CHCl3 आणि 4 क्लोरीन जोडले तर CCl4 या पद्धतीने इथं तयार होईल. लक्षात, CCl4 या पद्धतीने दाखवता येईल. CCl4 या पद्धतीने आपल्याला एक पद्धत दाखवता येईल तर या पद्धतीने दाखवता येते रचनासूत्रामध्ये. ठीक आहे, CH4 CHCl या पद्धतीने दाखवा. 3 हायड्रोजन आणि 1 क्लोरीन जोडा. ठीक आहे, यामध्ये जोडायचं असेल तर आपल्याला CHCl2 तर आपल्याला काय करावं लागेल, 2 क्लोरीन करावं लागतील. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे आलं. ठीक आहे, 3 जोडायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, याला इकडे करा, आणखीन 1 क्लोरीन याला जोडा. CHCl3 आलं का, 1 2 3 1 हायड्रोजन. आणि शेवटचं जर आपल्याला करायचं असेल तर CL आणि Cl अशा पद्धतीने आपल्याला 4 संख्या पूर्ण होतील. ठीक आहे, तर हे म्हणून आपल्याला याला कार्बन हे कार्बन वेगळं मोजलेले आहे म्हणून आपण म्हटलेलं आहे. आता कार्बन आणि हायड्रोजन यांच्या जोडीतून काय तयार होते ते आपण बघू, किंवा आपण त्याला हायड्रोकार्बन सुद्धा म्हणतो. तर पाहू आपण हायड्रोकार्बन म्हणजे काय. हायड्रोकार्बन कशाला म्हणतात. हायड्रोकार्बन कशाला म्हणतात की ज्या संयुगामध्ये कार्बन आणि हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश होतो. ज्या संयुगामध्ये कार्बन आणि हायड्रोजन यांचा या मूलद्रव्याचा समावेश होतो किंवा त्यांच्या जोडणीतून जी संयुग तयार होते त्याला काय म्हटलंय, हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन म्हणजे काय, एक कार्बन आला, दुसरा हायड्रोजन. आता आपण पाहिलं मिथेन. ठीक आहे, मिथेन कशाचं रूप आहे, हायड्रोकार्बनचं. म्हणजे एक कार्बन आहे आणि त्यालाच काय हायड्रोजन जोडलेले आहेत. मिथेन त्यालाच आपण काय म्हटलंय, CH4. मिथेनचं हे रेणूसूत्र आहे. हे काय रेणूसूत्र. CH4 म्हणजे काय रेणूसूत्र. आपण इकडे लिहू रेणूसूत्र मिथेनचं रेणूसूत्र. कुणाचं, मिथेनचं. आणि हे काय मिथेनचं रचनासूत्र. याला रचनासूत्र म्हणायचं, याला रेणूसूत्र म्हणायचं. मिथेनचं रेणूसूत्र CH4 ला. ही हायड्रोकार्बन, कार्बन आणि हायड्रोजन यांच्या जोडणीतून तयार झालेलं हायड्रोकार्बन. याला आपण याचे 2 प्रकार आहेत. आता इथे पाहू आपण संपृक्त हायड्रोकार्बन आणि दुसरा आहे असंपृक्त हायड्रोकार्बन.
आता आपण पाहू संपृक्त हायड्रोकार्बन. संपृक्त हायड्रोकार्बन. संपृक्त हायड्रोकार्बन का म्हटलंय की जे संयुग कार्बन आणि हायड्रोजन यांच्या जोडणीतून एकेरी बंधानं पूर्ण होते. कार्बन कार्बन एकेरी बंधानं पूर्ण होते अशा हायड्रोकार्बनला काय म्हटलंय? संपृक्त हायड्रोकार्बन. उदाहरण जर घ्यायचं असलं तर आपल्याला इथेन आहे, ठीक आहे, किंवा याच्यात आपण मिथेनचं पाहिलं होतं आपण CH4 एकेरी बंधानं पूर्ण आहे. उदाहरणार्थ मिथेन, ठीक आहे, मिथेन काय? मिथेन एक उदाहरण CH4 आपण घेतलं, ठीक आहे. तर याचा चारही एकेरी बंधानं तृप्त आहे का नाही पहा. चारही एकेरी बंधानं संयोजाचे 4 आहे, 4 एकेरी बंध आहेत. तर अशा वेळी इथं कार्बनची 4 संयोजे पूर्ण होते आणि हायड्रोजनची पूर्ण होते, ठीक आहे. म्हणजेच आपल्याला हे एकेरी बंधानं तृप्त होते म्हणून याला काय म्हणतंय? संपृक्त हायड्रोकार्बन. हे कार्बन आणि हे हायड्रोजन. कार्बन आणि हायड्रोजन हायड्रोकार्बन. आणि संपृक्त काय म्हटलंय? एकेरी बंधानं कार्बन आणि हायड्रोजन यांचा बंध निर्माण होतो किंवा ते तृप्त होतो, संपृक्त होतो म्हणून संपृक्त हायड्रोकार्बन म्हटलेलं आहे. दुसरं उदाहरण आपण घेतलं तर इथेन. इथेन आपण इथेनचं काय रेणुसूत्र? C2H6. C2H6 हे रेणुसूत्र आहे. रचनासूत्र या पद्धतीने आपण मांडून घेऊ. त्याचे पूर्ण संयोजा हायड्रोजन बंद करून निर्माण करून घ्या. आहे रचनासूत्र कोणाचं? इथेनचं रचनासूत्र. ही झाली संपृक्त एकेरी बंधानच आहे. पाय पूर्ण बांधलेलं आहे हायड्रोजन आणि कार्बन आणि हायड्रोजन एकेरी बंधानं संपृक्त आहे म्हणून संपृक्त हायड्रोकार्बनचं उदाहरण. आता मिथेन, इथेन या पद्धतीने प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन हे सगळे संपृक्त हायड्रोकार्बनची उदाहरणं. कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये एकेरी बंधानं अशा पद्धतीनं बांधलेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला याला संपृक्त हायड्रोकार्बनला काय म्हणतात? अल्केन सुद्धा म्हणतात. अल्केन आपण म्हणतो. अल्केन नावच आहे अल्केन, ठीक आहे. अल्केन म्हणजे पहा आपण इंग्रजी शब्द जर केला ALKANE अल्केन. आता याच्यावरून आपल्याला बघा किती येते? मिथेन, ठीक आहे. मिथेन ए प्रत्यय लागतो का पहा इथं पहा. इथेन. इथेनची काय इंग्रजीतून पहा? इथेन ए प्रत्यय लागला पहा. प्रोपेन PROPANE प्रोपेन ए प्रत्यय लागला. ब्युटेन ANE, ठीक आहे. ब्युटेन. पेंटेन ए शेवटी लागलेलं प्रत्यय म्हणून हे पेंटेन. अल्केनचे ANE आहे पहा. अल्केनचं शेवटचं प्रत्यय ANEच आहे. तर त्याच पद्धतीने मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन आणि पेंटेन हे सगळ्यात शेवटी ANE लागलं म्हणजे ती अल्केनचे रूप आपल्याला सांगता येईल किंवा अल्केनचेच उदाहरण आपल्याला सांगता येईल. अल्केनला काय म्हणतात? दुसरं संपृक्त हायड्रोकार्बन. आता त्यानंतर आपण बघू असंपृक्त हायड्रोकार्बन. असंपृक्त फक्त लावलं त्याला म्हणजे म्हणजे काय? जे म्हणजे नाही. जे हायड्रोकार्बन कार्बन आणि हायड्रोजन एकेरी बंधानं बांधलेले नाहीत. जे संयुग किंवा जे हायड्रोकार्बन कार्बन आणि हायड्रोजन हे एकेरी बंधानं तृप्त नाही. त्यामध्ये काय करावं लागेल? दुहेरी किंवा तिहेरी बंध निर्माण करावं लागेल. त्यावेळेस ते संपृक्त होतात. म्हणून अशा वेळेला काय म्हटलेलं आहे? असंपृक्त हायड्रोकार्बन. ज्या कार्बन काय म्हटलंय? कार्बन कार्बन मध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध निर्माण होतो अशा याच्याला काय म्हटलेलं आहे? असंपृक्त हायड्रोकार्बन. कारण इथे एकेरी बंधानं संयोजा पूर्ण आहे त्याची कार्बनची. तर अशा वेळेला ती संयोजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला दुहेरी किंवा तिहेरी बंध घ्यावा लागतो. म्हणून अशा याला काय म्हटले? असंपृक्त हायड्रोकार्बन, तृप्त नसलेला हायड्रोकार्बन. यालाच आपण
काय म्हटलंय दुहेरी बंध असेल तर अल्कीन अल्कीन याला काय म्हटलंय अल्कीन दुहेरी बंध असेल तर अल्कीन तिहेरी बंध असेल तर अल्काईन काय म्हटलंय अल्काईन ठीक आहे तिहेरी बंध असेल तर अल्काईन. आता अल्कीनचं उदाहरण इथीन ठीक आहे उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण इथीन हे इथीन या पद्धतीने इथीन त्याचं रेणूसूत्र C2H4 ठीक आहे C2H4 त्याचा आपल्याला दुहेरी बंध काढून घ्या आधी कार्बन कार्बन मधला 2 कार्बन आले का नाही. आता हायड्रोजन 4 देऊन टाकायला या पद्धतीने झालं तर म्हणता येणार याला पण दुहेरी बंधाने याला कार्बन आणि कार्बन मध्ये दुहेरी बंध यायला दिसतो. या पद्धतीने आपल्याला ही श्रेणी पूर्ण होते 1 2 3 आणि 4 इथे पहा 1 2 3 आणि 4 अशा पद्धतीने हे बंध येते याला काय म्हटलं इथीन ठीक आहे इथीन ही काय अल्काईन दुसरं काय अल्काईन दुसरं उदाहरण आपण घेतलं तर अल्काईन अल्काईनचं काय कार्बन कार्बन तिहेरी बंध त्याच्यामध्ये एक एक हायड्रोजन याचं रेणूसूत्र म्हणून काय म्हटलंय C2H2 अल्काईनचं आपण काय इथाईन त्याला काय नाव देऊ आपण इथाईन ठीक आहे इथाईन सुद्धा म्हटलं जातं याला इथाईन C2H2 हे रेणूसूत्र आहे इथाईन हे लक्षात C2H2 हे काय इथाईनचं रेणूसूत्र आहे आणि हे काय रत्नासूत्र यालाच काय म्हटलंय अल्काईन अल्काईन अल्कीन आणि अल्काईन हे असंपृक्त हायड्रोकार्बनचे उदाहरण आहे. तर यालाच आपण पाहिलं आपण याला इंग्रजीमध्ये जर आपण प्रत्येक पाहू अल्कीन आणि अल्काईनचं कसं येतं पहा अल्कीन ई प्रत्यय लागेल अल्कीन अल्कीनचं आपण एखादं उदाहरण काय घेतलंय इथीन ठीक आहे इंग्रजीमधून आपण इथीन पाहिलं तर इथीन आलं का शेवटी ई प्रत्यय आला प्रोपीन प्रोपीन शेवटी ई ब्युटी ई शेवटी प्रत्यय आला पेंटीन ई शेवटी आला पेंटीन या पद्धतीने आपला ई लागतो पेंटीन हे सगळे अल्कीचे नाव आपल्याला सांगता येईल हे सगळे असंपृक्त हायड्रोकार्बन. त्यानंतर इथाईनचं काय सांगता येईल आपल्याला अल्काईन ठीक आहे वायनी अल्काईन वायनी प्रत्यय लागतो त्याचा काय इथाईन इथाईन वायनी प्रत्यय लागण्यासाठी पहा प्रोपाईन पुढचं उदाहरण आपण घेतलं तर प्रोपाईन वायनी पुढचं उदाहरण घेतलं तर ब्युटाईन वायनी प्रत्यय लागला पेंटाईन अशा पद्धतीने शेवटी वायनी प्रत्यय लागला म्हणजे हे इथाईनचे रूप आपल्याला सांगता येईल. हे असंपृक्त हायड्रोकार्बनचे उदाहरण आहेत अल्कीन आणि अल्काईन त्यालाच आपण इथीन आणि इथाईन असेही म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण इथं आज आपण काय काय पाहिलेले कार्बन कार्बनचं वेगवेगळे रूप कार्बन कार्बन मध्ये कसा बंध तयार होतो आणि हायड्रोकार्बन संपृक्त हायड्रोकार्बन आणि असंपृक्त हायड्रोकार्बन आज आपण इथे थांबू. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा. तसंच व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.